महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून वाढता तोटा आणि घटणारे उत्पन्न यामुळे संस्थेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2023-24 पर्यंत एसटीचा एकत्रित तोटा 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला असून दररोज 1.5 ते 2 कोटी रुपयांचा तुटवडा कायम आहे. या पार्श्वभूमीवर केवळ भाडे उत्पन्नावर अवलंबून न राहता नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधण्याची गरज अधोरेखित झाली आहे. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी विविध स्तरांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम सेवा गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. वेळेवर न येणाऱ्या बस, वारंवार होणारे ब्रेकडाऊन आणि अपुरी देखभाल यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत. त्यामुळे नवीन बस खरेदी, नियमित मेंटेनन्स आणि वास्तववादी वेळापत्रक यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक मानले जात आहे. स्वच्छता, तक्रार निवारण प्रणाली आणि डिजिटल सुविधा वाढवल्यास प्रवाशांचा विश्वास परत मिळवता येऊ शकतो. यासोबतच भाडे धोरणात बदल करून डायनॅमिक प्राइसिंग लागू करण्याचा प्रस्ताव आहे. सणासुदीच्या काळात किंवा जास्त मागणी असताना भाडे वाढवणे आणि कमी गर्दीच्या काळात सवलती देणे यामुळे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तसेच प्रीमियम आणि एसी बस सेवा वाढवून उच्च भाडे देणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यावरही भर देण्यात येत आहे. एसटीसाठी नॉन फेअर रेव्हेन्यू म्हणजेच भाड्याव्यतिरिक्त उत्पन्न वाढवणे हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. बस आणि बसस्थानकांवर जाहिराती, डिजिटल स्क्रीन तसेच मालमत्तेचा व्यावसायिक वापर करून मोठ्या प्रमाणात महसूल मिळवण्याची क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पार्सल सेवा, ई-कॉमर्स डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक हब म्हणून डेपोचा वापर करूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे पर्याय समोर आले आहेत. इंधन खर्च कमी करण्यासाठीही महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. डिझेलवरील मोठा खर्च लक्षात घेता इंधन बचतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, मार्गांचे पुनर्नियोजन आणि ड्रायव्हर ट्रेनिंग यावर भर देण्यात येणार आहे. तसेच मल्टीमोडल फ्युएल स्टेशन उभारून नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करण्याची ही योजना आहे. एकूणच एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केवळ एकच उपाय पुरेसा नसून सेवा सुधारणा, खर्च नियंत्रण, तंत्रज्ञानाचा वापर आणि नवीन उत्पन्न स्रोत यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी झाल्यास लाल परीला पुन्हा रुळावर आणणे शक्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.